माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटची कॉपी TV9 मराठीकडे आहे। नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंवर कारवाई करण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या गैरव्यवहाराप्रकरणी नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटची कॉपी TV9 मराठीकडे, तर नाशिक पोलिसांकडे ही अटक वॉरंटची कॉपी आहे। माणिकराव कोकाटे यांना खरं तर कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, मात्र उद्या कोर्टामध्ये त्यांची शिक्षा रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये आहेत अशी माहिती मिळते, तर नाशिक पोलिसांकडची ही अटक वॉरंटची कॉपी आहे। बीएमसीसाठी महायुतीचे 150 जागांवर एकमत झालेलं आहे असं अमित साटम म्हणाले। उर्वरित 77 जागा यावर चर्चा सुरू आहे। येत्या 2 दिवसांमध्ये उर्वरित जागांवर चर्चा होईल असं अमित साटम यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये उर्वरित जागांवरती ही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। महायुतीच्या याच बैठकीमध्ये मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडनं भाजपकडे करण्यात आली आहे। पाहूयात, तर सूत्रानुसार शिंदेंच्या शिवसेनेची भाजपकडे काय मागणी आहे ते पाहूया। मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको, शिंदेंच्या नेत्यांनी ही मागणी केली। 2017च्या आधारावर जागा वाटप करणं योग्य नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचं मत आहे। मुंबईमध्ये शिंदेचे नेते 125 जागांसाठी आग्रही आहेत। भाजप सुद्धा 130 ते 150 जागांसाठी आग्रही आहे। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केलाय। तर नवाब मलिकांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादीशी आमचं देणं घेणं नाही असं अमित साटम यांनी म्हटलंय। नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। मलिकांच्या ऐवजी दुसरे नेते नेतृत्व करणार असतील तरच विचार करू असं अमित साटम यांनी म्हटलंय। आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। पक्षांतर्गत एक आम्ही जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याचे नवाब मलिक प्रमुख त्या ठिकाणी आहेत। उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा करीन। आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे मित्र पक्षांची, घटक पक्षातल्या मित्र पक्षांची, त्याला प्रामुख्याने मी स्वतः करीन। प्रफुल्लभाई आवश्यकता असतील त्यावेळेला ते करतील, दादा आवश्यकता असतील त्यावेळेला दादांची ज्या वेळेला त्यांच्या प्रक्रियेतल्या सहभागाची ज्याला गरज लागेल त्याला जरूर, कारण दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत।